नमस्कार मित्रांनो, MPSC विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण संविधानातील जी प्रस्ताविका आहे त्यामध्ये कधी दुरुस्ती झाली तो भाग आणि त्या प्रस्ताविकेला घटनाकारांनी काय संबोधले हा भाग पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण हा भाग पाहतोय की प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती कधी झाली आणि कुठले शब्द टाकण्यात आले. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार 3 शब्द टाकण्यात आलेले आहेत: समाजवाद, धर्मनिरपेक्ष, एकात्मता आणि अखंडता असे हे 3 शब्द आहेत. हे 1976ला 42व्या घटना दुरुस्तीद्वारे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, ते म्हणजे 1976ला. मित्रांनो, आता आपण त्या प्रस्ताविकेविषयी कोण काय काय बोललंय ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सार्वभौम लोकशाही, गणराज्य, हॉरोस्कोप, राजकीय कुंडली असे के मुन्शी यांनी म्हणलेले आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक दृढ निश्चय, एक करार, एक शपथ पंडित नेहरू यांनी संबोधले. प्रस्ताविकेला आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी आमच्या संविधानाचा दीर्घकालीन स्वप्नांचा विचार असं संबोधलेले आहे. प्रस्ताविकेला नानी पालकीवाल यांनी भारतीय संविधानाचे परिचयपत्र असं म्हटले आहे. तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी घटनेचा सर्वोत्तम भाग, घटनेची गुरुकिल्ली, घटनेचा आत्मा, घटनेचे आभूषण असं प्रस्ताविकेला पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेले आहे. कल्याणकारी राज्याची गूढ तत्वे असे JB करपल यांनी प्रस्ताविकेला संबोधतात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढंच सांगायचं होतं. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट आणि लाईक करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.